हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मग फूडीज, नवरात्र आलेले आहेत, तर मग काय नवीन पदार्थ? चला मग बघूयात आज काय बनवायचं ते पण हेल्दी आणि तेही दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी. 9 दिवसांचे उपवास करायचे म्हटल्यावरती थकवा तर येणारच. तर मग फूडीज चला बघूयात झटपटशी रेसिपी, जी की तुम्ही मधल्या टायमिंगमध्ये खाऊ शकता. तर मग इथे 1/4 कप एवढे बादाम, जे की आपण इथे दोन दोन चमच्यांमध्ये तूप घेऊन आपण हे गरम करून घेणार आहे, म्हणजेच की थोडेसे फ्राय करणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे तेवढेच 1/4 कप एवढे काजू पण घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा कोणताही घेऊ शकता. तर मग फूडीज ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जो दुसरा आपला चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट, त्यालासुद्धा भेट द्यायला विसरू नका. सध्या तिकडे आपले आरी वर्कचे क्लासेस चालू आहेत, तर मग नक्की बघा. तर इथे आपण घातलेले आहे आत्ता 1/4 कप एवढा शेंगदाणा. तर शेंगदाणे आपण व्यवस्थित लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर मग फूडीज तुम्ही 9 दिवसांमध्ये काय काय फलाहार करता नक्की कळवा. तर आता हे सगळं काही आपण व्यवस्थित स्टर फ्राय करून घ्यायचे. बादाम उडतात, शेंगदाणे सुद्धा उडतात अंगावरती, तर त्यामुळे थोडंसं सावधपणाने करायचं आहे. त्यानंतर आपण इथे किशमिश घालतोय, जी की 1/4 कप एवढीच घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं काही आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे सगळं काही आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही चाट मसालासुद्धा यूज करू शकता किंवा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्टसुद्धा म्हणजे चाट मसाला, मीठ हे सगळं काही तुम्हाला तिखट वगैरे आवडत असेल तर तशा पद्धतीने सुद्धा करू शकता. मखाणे ऑप्शनल आहेत, तर इथे मी 1 कप एवढे मखाणे वापरलेले आहेत, जे आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित स्टर फ्राय करून घ्यायचं आहे. ह्या सगळ्यासाठी आपण एकदाच तूप वापरलेलं आहे, सारखं तुपही घालायचं नाही आहे, कारण हे आपल्याला तेलकट बनवायचं नाही आहे यासाठी. कारण तूप जरी असलं तरीसुद्धा खूप जास्त तूप असेल तर आपण जी काही पिठी साखर घालणार आहोत नंतर पुढे, तर ती खूप जास्त प्रमाणात आपल्याला लागेल आणि तेच सगळं असं तेलकट दिसेल यासाठी. आणि ही पिठी साखर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. तर हे सगळं काही आपल्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच पिठी साखर ॲड करायची आहे. जर गरम ह्याच्यात पिठी साखर ॲड केली तर त्याला पाणी सुटू शकतं यासाठी. तर मग हे सगळं काही व्यवस्थित आपल्याला थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चला मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.